आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। मिरजेत गोवा बनावट दारूंची तस्करी करणाऱ्या एकास अटक, 1.5 लाखाचा माल जप्त। गोवा राज्यात तयार होणाऱ्या बनावट विदेशी दारूची तस्करी करणाऱ्या एका इसमावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मिरज पथकाने धडक कारवाई केली आहे। मिरज येथील नवीन वसाहत उत्तर शिवाजीनगर भागात टाकलेल्या छाप्यात एकूण 1,33,350 रुपये किमतीचा बनावट विदेशी मद्याचा साठा जप्त करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कचे सांगलीचे अधीक्षक प्रदीप पोटे यांनी दिली। या प्रकरणी विशाल मारुती पवार वय 28 या तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्कचे कोल्हापूर विभागाचे विभागीय उप आयुक्त विजय चिंचाळकर यांच्या आदेशाने मार्गदर्शनाखाली मिरज कार्यालयाच्या पथकाकडून हातभट्टी दारू विक्री निर्मूलन मोहीम राबवली जात आहे। शनिवार 6 जून 2026 रोजी सायंकाळच्या सुमारास सांगलीचे अधीक्षक प्रदीप पोटे यांच्या समवेत हे पथक इंदिरानगर झोपडपट्टी, संजय नगर झोपडपट्टी या नवीन वसाहत परिसरात हातभट्टी दारू विक्रीवर छापे टाकत होते। यावेळी नवीन वसाहत येथील अग्निशमक दलासमोर राहणाऱ्या विशाल मारुती पवार यांच्या घरावर छापा टाकला असता तिथे गोवा राज्य निर्मित विविध ब्रँडचा विदेशी मद्याचा साठा मिळून आला। पथकाने अधिक तपास करत त्यांच्या घरासमोरील किराणा माल दुकानाची आणि घराची झडती घेतली। यावेळी 1,33,350 रुपये किमतीच्या बनावट विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या। या प्रकरणी आरोपी विशाल पवार याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65E 80, 81, 83 व 90 अन्वये गुन्हा नोंदवून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे। मिरज कार्यालयामार्फत एक गुन्हा उघडकीस आला होता। माननीय राजेश देशमुख साहेब, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, तसेच माननीय प्रसाद सुर्वे साहेब, सहआयुक्त दक्षता व अंमलबजावणी, तसेच कोल्हापूर विभागाचे विभागीय उपायुक्त माननीय श्री विजय चिंचाळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सांगलीचे अधीक्षक माननीय श्री पोटे साहेब यांच्या समवेत मिरज कार्यालयामार्फत हातभट्टी दारू निर्मूलन मोहीम राबवली गेली होती। सदर मोहिमेमध्ये नवीन वसाहत येथे विशाल पवार नामक इसमाच्या घरी आम्हाला गोवा राज्य निर्मित दारूचा मुद्देमाल आढळून आला। त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्यावर कारवाई केली। त्या कारवाई केल्यावर त्या आरोपीच्या तपासामध्ये पुढे त्याने सदरचे मध्ये दत्तात्रय बनगर या इसमाकडनं खरेदी केल्याचे निष्पन्न झाले। त्यामध्ये दत्तात्रय बनगर याला देखील त्या केसमध्ये सहआरोपी केले। सहआरोपी केल्यानंतर दत्तात्रय बनगरने सदर हा मुद्देमाल हा कोठे ठेवला आहे किंवा कोणाला वितरित करणार आहे याबाबत जेव्हा त्याच्याकडे चौकशी केली त्यावेळेस त्याने सदरचा माल हा त्याच्या स्वतःच्या गाडीत, जे आम्ही आता काल पकडले आहे त्या गाडीमध्ये ठेवल्याचे निष्पन्न झाले। यामध्ये त्याच्याकडनं एकूण गाडीसह 8,92,795 रुपये किमतीचा मुद्देमाल हा मिरज कार्यालयाने जप्त केलेला आहे। यामध्ये दारूची किंमत 2,03,000 रुपये एवढी आहे। तसेच त्याच्याकडनं ती बुचा हस्तगत केलेले आहेत। या अशी बुचा हे महाराष्ट्राच्या राज्याच्या बाटल्यांना वर्ण प्रेस करून लावली जातात आणि त्या गोवा राज्याचं मद्य हे महाराष्ट्राचं जो मद्य आहे असं भासवलं जातं। कारण खाली जे रिकाम्या बाटल्या बारमधनं किंवा कुठनं तरी गोळ्या करून ते हे करतात। याबाबतचा तपास आमचा चालू आहे। सदरचे मद्य त्याने कोणाकडनं विक्रीस घेतले होते आणि तो कोणाला अजून वितरित करणार होता याबाबतचा तपास मिरज कार्यालयामार्फत श्री जयसिंग कुटवे साहेब हे करत आहे। आता किती मुद्देमाल 8,92,795 रुपयाचा साठा आहे। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।